मैदान चालू आहे आज. त्या मैदानामध्ये सेमीफायनल पास झालेला आहे. असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं जातं, कारण की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच असा हा हिंदकेसरी दहेगावकरांचा पाखऱ्या. आपल्यासोबत त्यांची टीम आहे, मालक आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल, आज गुरसाळेचं ओपनचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये कसं काय नियोजन केलेलं होतं आज पाखऱ्याचं आणि रायफलचं? रायफल पाखऱ्या यापूर्वी पळालेले ते 2-3 मैदान पळाले, ते 2-3 मैदान राहिले. बरं. हाच गाडी पळवली. हां. नियोजन हे कधी बनवलेलं पैऱ्याचं? नियोजन म्हणजे कसं, आता पहिले पळाल्यामुळं लगेच झालेलं होतं ते 4-5 दिवसापासून. पहिलंच ठरलेलं होतं बाबा पुढचं पण मैदान आपण पळूया. त्यांच्या भागातलं मैदान होतं, त्यामुळे हा पायरा जुळून आला. काय सांगाल त्याविषयी? त्यांच्याच भागात म्हणजे त्यांच्या शेजारचं 1-3-4 किलोमीटर त्यांचं घर असं तिथं आसपास कुठं राहायचं. त्यांच्या भागातलं असल्यामुळं पहिली गाडी पळाल्यामुळं मग आम्ही हीच गाडी त्यांच्या भागात. तो देवावेला तुमच्या भागातलं होतं, आता आज हे गुरसाळ्यातलं त्यांच्या भागातलं आहे. आणि तुम्ही हे नातं जपताय, काय सांगाल त्याविषयी? नातं म्हणजे कसं, गाडी पळते म्हणून हे जपावं लागते आणि शेवटी माणुसकी पण महत्त्वाची आहे या क्षेत्रात. बरोबर. शेवटी माणुसकी धरली पाहिजे, माणसं पण जपावं लागते. एक अपराजित जोडी म्हणायला लागेल ह्या जोडीविषयी, काय सांगाल? अपराजित गाडी आहे, चांगली पळते गाडी. काय सांगाल की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा असतोच पाखऱ्याचा, काय असं वैशिष्ट्य आहे पाखऱ्याचं? त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं स्पीडच तेवढं आहे ना. दुई खांदे पळते त्यामुळे त्याला काय कुठे अडचण येत नाही ना. अंगावर गाडी असली की गाडी सोडत नाही, अजिबात सोडत नाही. त्याचं वैशिष्ट्य आहे त्याचं. काय सांगाल की अंगावरती गाडी असली की तो जास्त स्पीडनं पळतो, जीव तोडून पळतो. ते निकालात तर टेबल स्पीडनेच शिरतो निकालात. पाखऱ्याची नक्की खरेदी आहे की काय? खरेदी म्हणजे कसं, एक वासर घेतलेलं होतं 10-11 महिन्याचं. बरं. ते आणून आपण म्हणजे घरी सांभाळलेला आहे, समजून शिकवलेलं आहे. बरं. मैदानात गाडी गटाला कशी पडली, काय सांगाल त्याविषयी? गटाला पण चांगलं स्पीड लागलं होतं, सेमीला पण चांगलं स्पीड लागलं. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? ड्रायव्हर होते सोना ड्रायव्हर, ड्रायव्हर आहे ती. बऱ्याच दिवसापासून गाडी बैल कंटिन्यू हाणतो. बरं. काय सांगाल, गटाला गाडी कशी पळाली नक्की? ही चांगलं स्पीड लागलं गाडीला. कुठल्या तासावरती गाडी होती ही? 6 नंबर तासावर कडणी होती. काय वाटलं ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस कॉन्फिडन्स होता का सेमी आपण काढू शकतो? आम्हाला कॉन्फिडन्स पहिलाच आहे की राहणार आहे आज. बरं. म्हणजे बघा मित्रांनो, हा दहेगावकरांचा पाखऱ्या तुम्हाला माहितीच आहे. मी एकतर पहिल्यांदा बैल काढतो 10-11 दिवसातून. 8-10 दिवसातून आजचा बैल आठवायच्या हिशोबानेच आम्ही काढतो. गॅपने काय म्हणजे काय नंदी काय 2 दिवसानं 3 दिवसानं? तसं आम्ही 4 दिवस 5 दिवसांनी पण पळवतो. पण आमच्या कामाच्या ह्याने आम्ही पळवतो. आणि थोडं म्हणजे आता कसं सलग 4-5 मैदानं कंटिन्यू आहे फायनलला. एक पण मैदान खाल्ल्या नाही. बरं. त्याच्यामुळे कसं केलं मध्ये जरा थोडं 8 दिवसाचं रेस्ट द्यावं, कारण आता थोडं पेडगावचं मैदान आलेलं आहे. त्याची तयारी कशी करता? त्याची तयारी तर केलेलीच आहे. मग त्या तयारीसाठी जर आम्ही 8 दिवस गॅपवर ठेवलेला होता. आपला पाखऱ्या ओपनला पण पळणार आहे, आदतला पण पळणार आहे का? ओपनलाच पळणार आहे. म्हणजे आपलं कसं गेल्या वर्षी आपण फायनलला राहिलेलो आहे पेडगावला. कोण होता पहिला? खरंच वाचले बोलत. ओके. काय सांगाल त्याविषयी कशी होती गाडी पळाली होती? त्यावेळेस सुद्धा फायनलमध्ये राहिलेली गाडी. ओके. गाडीचं पायरा झाला, गाडी फायनल कसं काय प्लॅनिंग असतं? ह्यावेळेस पण काय म्हणजे असं अजून तरी काय आहे तसं प्लॅनिंग नाही केलेलं. आजपासून बैलाला डोकं लावायचं कुठला बैल आपल्याला चालू. कारण आजपासून पडगावची तयारी चालू, तरी त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं असतं? नाही काय तसं तर आपल्याला थोडा बैल अजून नियोजन परफेक्ट केलेलं नाही बाबा आपण ह्याच्या संग पळायचं ते संग पळायचं. टीम बद्दल काय सांगाल, कोण कोण असतं टीम बद्दल? टीम म्हणजे हीच मेंबर आहे, 6-7 मेंबर आहे. बरं. खाली कोण कोण असतं सुट्टीसाठी? खाली आम्ही 5 जण असतो हां. सगळेच असतो. आणि 2 जण पुढं असते ते. बरं. आणि दादा बरं. सुट्टीला कसं पाखऱ्या थांबतो कसं सांगा? शाना सुट्टीला चांगला असा उभा राहतो बैल. आणि ज्यावेळेस गाडी पुढे थांबते त्यावेळेस तसं कसं सांगाल? पुढं तर एकदम छान आहे. एकदम छान. 100 ते 200 मीटर पुढे गाडी घेऊन जात नाही पुढे कधीच. त्याला माहिती आहे आता आपल्याला निकाल घेतला, आपल्याला थांबायचे. बघा मित्रांनो, दादा काय सांगशील, म्हणजे तुला हुडकं देतं म्हणता, काय सांगशील त्याच्या? काय बैलाचा जीव आहे माझं पण त्याच्यावर. तुमचं नाव सांगा. रोहन. काय सांगाल कसं वैशिष्ट्य याचं पाळायचं? काय बैल बाहेरच पळतो, बरं. निकालाला जास्तच वाढतो. निकालाला जास्त वाढतो. थांब म्हणले. त्याची खांदी सांगा की जास्त कुठल्या स्पीडनं पळतो? दोन्ही खांदे जास्त. दोन्ही खांदी पळतो.
असं काय वैशिष्ट्य आहे? आता मैदानाबद्दल काय सांगाल, कसं मैदान मैदान एक नंबर आहे फाटी वगैरे कशी आहे एक नंबर. पाळण्यासाठी? भारी आहे. काय बघताय आता, सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे की हलका पायरा असतो कधी कधी, तरीही गुलाल असतो, असं पाखऱ्याची खासियत आहे. आमचा टॉपचा पायराच नाही आता सध्या. आम्ही हलकच म्हणजे 2-3 नंबर मधलंच बैल आम्हाला 19-20 मध्ये पहिला करतो. एक नंबर मधला अनेक बैल आम्ही घातलाच नाही. आणि एक आणि तरी मध्ये पण एक नंबरच्या हा. बैलांवरून घासाघाशी हो होती, काय नाही सांगा. नाही, एक नंबर मध्ये बैल पोहतोयच. कारण का बैल जाईल त्या मैदानात राहतोच बैल आमचा. गुलाला कंटिन्यू बैल वर्ष झालं बैल गुलालातच आहे आमचं. बर, आता एखादं मैदान आमच्या चुकीनं बैलांनी मार खाल्ला तर 3 वर्ष कंटिन्यू हा. 3 वर्ष 3 वर्ष झालं मित्रांनो, बघू शकताय. मधला आजारी होता त्या काळात काय नक्की काय झालेलं? लंपी झालता. लंपी झाला, त्यातून कसं काय तुम्ही बाहेर काढला लंपीमधून? ते काय कोणते डॉक्टर होते काय? डॉक्टर आमचं डॉक्टर होता. ओके. त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही. एक पण कसं जास्त म्हणजे पायाला झाल्यामुळे ते एक 8 ते 10 महिना जास्त दिवस बसून राहिला होता. बर, तेवढंच फक्त त्याचा एक दिवस वाया गेलेला. त्यानंतर पण तेव्हा नंतर जो मैदानात त्यानं कमबॅक केला तेव्हा पण रायफल होता, आणि त्या दिवशी पण म्हणजे तो ते बावीला रायफल आजारी होता, तेव्हा पण ही जोडी बावली. म्हणजे काय सांगाल म्हणजे तसं? 4-5 मैदानं राहील संघ पळालं, 5 मैदानं राहील पाहिजे. बर. त्याच्या आपल्याला एकदा बकासूर एकदा सोबत गाडी आमची पळाली, ज्या बैला संघ पळाली गाडी, बर. गाडीचं आम्हाला वाटली पळती गाडी. हा, हा. आणि ससाच पडायचा प्रयत्न करत होता. बकासूर सोबत कधी दिसेल? पुन्हा एकदा लवकर दिसेल. हां. पण काय आता त्यांच्या ह्याने दिला बैल की आपला पळल. आणि त्या दिवशी ज्या सीमित कोरेगावला जी घासाघाशी झाली त्या ह्याच्याबरोबर कधी पाहताना दिसेल, काय सांगाल ते? नाही, योगा आल्यानंतर पळताना दिसलच. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, रायना आणि पाखऱ्या या जोडीनं संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत ते कोरेगावच्या मैदानामध्ये गाडीने दाखवून दिलं की काय गाडी पळू शकते. काय सांगाल त्याविषयी? काय सांगाल? तो एक सेमीफायनल काटाकी लढत होती, त्याविषयी काय सांगाल? शेमी एकदम टॉपचा असता शेमी. हां. त्या शेमीत कोण कोणाला मारले असं म्हणजे सांगता येत नव्हतं. कोण हारलं आणि कोण जिंकल ते काय सांगता येत नव्हतं. परंतु दोन्ही जिंकली, चारही बैल जिंकली. चारही नंदी गुलाला मध्ये राहिले. आणि ती सेम कंडिशन वारुंजीच्या मैदानात झाली. काय सांगाल काय त्याविषयी? सांगा त्याविषयी? तिथे पण हा, वारंजेत पण असं झालं. हां. सामना निकाल झाला. हा. बकासूर पाखऱ्या सामना बरं. निकाल झाला. त्या दोन्ही नंदींबरोबर आपला पाखरे कधी पाहताना दिसेल? काय नियोजन वगैरे चालू आहे का? म्हटलं की लवकरच दिसल. पण नियोजन बर. त्याचं डेली रुटीन कसं करता तुम्ही नक्की? डेली रुटीन काय ना आपलं साधं सिंपल आहे त्याचं. जे त्याचं खाणं वगैरे थोडं सांगा. एकदम साधं सिंपल, साधा सिंपल. असं विशेष असं काय नाही. हां. आपलं हाय हीच म्हणजे सर्वसाधारण सर्व जण आपल्या जनावरांना असतं तेच. ठीक आहे मित्रांनो, आगामी पेडगावचं नियोजन येतंय. जे पैरे झालेले आहेत का नवीन चेहरा दिसणार आहे? काय आणि सांगू शकत नाही. अजून थोडंसं चर्चा चालू आहे. चर्चा चालू आहे. होईल आज उद्या पायरा होईलच. पण बऱ्यापैकी जुना म्हणजे जे आधी ज्यांच्यासोबत पळलेला आहे त्यांच्यासोबत दिसणार का नवीन चेहरा घेऊन दिसणार आहे? तसं दिसेल. एक जुना चेहरा, जुना सोबत पळायला तो चेहरा दिसेल. मित्रांनो, एक हिंट मिळालेली आहे दहेगावकरांच्या पाखऱ्याची. पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये आपला पाखऱ्या कायम गुलालामध्ये राहो. धन्यवाद. धन्यवाद.